हे इथेच राहतात? बापाची पेंड आहे त्याच्या. मी राहू देईन त्याला इथे. तो त्याच्या घरी राहतो. नाही मग हे इथे कसे? काय इथे आला होता बाजूला, त्याचं काम होतं. हा. त्याला कळलं माझा बघण्याचा कार्यक्रम आहे, हा. आला लगेच इथे. नमस्कार. नमस्कार. मी अभिजित. अरे नमस्कार, मी क्षीरसागर. कुठे? मी क्षीरसागर. कुठे? मी क्षीरसागर. कुठे? याचं उत्तर. ए मी क्षीरसागर. कुठे? मी क्षीरसागर. अरे कुठे क्षीर सागर? कुठे क्षीर? अरे नाव सांगतो क्षीरसागर आणि हाय खडी साखर. ए, ए, ना, 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 ना. चेतना. अरे वा, मी पण चेतना. वा, वा, चेतना. नाही मी चेतना नाही आहे. तुम्ही चेतना ना असं मी विचारतोय तुम्हाला. हो, मी चेतना. हो. आपण क्षीरसागर ना. नाही आपण नाही, मी एकटा क्षीरसागर. लग्नानंतर आपण क्षीरसागर. आई ग, संत्रा बर्फी लाजली. खूप गोडला असता आपण. असं वाटतं तुमच्या लाजण्यावर 101 भागांची वेबसिरीज बनवावी आणि त्याचं बिंज वॉचिंग करावं. वेब सिरीज म्हणजे धपाधप इंटिमेट सीन. म्हणजे वेब सिरीज म्हणजे दुसरं काय असतं? मा भे इंटिमेट सीन. नाही, मी माझे शब्द परत घेतो. असं वाटतं तुमच्यावर श्रुती का करावी आणि मी फक्त ऐकावी, एवढंच. मी आत येऊ शकतो का? ओ या ना, या या या, वेलकम वेलकम. या बसा बसा बसा. थँक्यू. अरे चप्पल राहिली काढायची. सॉरी. बसा बसा. छान आहे तुमचं घर. अरे हा सेम सोफा माझ्या आधीच्या 3 घरात होता. छान आहे, आवडला मला हा सोफा. आपण घरात एकट्याच असता? नाही तसं काही नाही. माझ्या मनात मी सहज विचारलं, एकटाच असता का? हो, मी तसं मेन्शन केलं ना वधूवर सूचक मंडळात. हो. मी एकटीच असते आणि मी डिवोर्सी आहे. हो मला माहिती आहे तुम्ही डिवोर्सी आहात. मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे त्याचा. हा मी एक विचारू. विचित्र काहीतरी करताय तुम्ही मध्ये एकदम. विचार तुम्ही, विचारा प्लीज विचारा. तुम्ही पण डिवोर्सी वाटतं. नाही नाही मी डिवोर्सी नाही, मी सीड्यूसी. मी सिंगल आहे. स वरून ते प्रॉब्लेम झाला. मी सिंगल आहे. माझं अजून लग्न झालेलं नाहीये. का? नाही झालं, नशिबाचा भाग. ओ, प्रत्येकाच्या नशिबात नसतं ना. काही चांगल्या संहितेची नाटकं सुद्धा चालत नाहीतच ना. तसं माझं झालेलं आहे. केतू, अगं बेसनाचे लाडू कुठे ठेवलेस ग? अरे त्या निळ्या झाकणाच्या डब्यात ते सांगितलं ना मगाशी. अगं नाही येत निळ्या झाकण्याच्या डब्यात. हे काय? हे कोण? हा माझा एक्स नवरा. 2 महिने झाले आमचा डिवोर्स झालाय. हा. एक्स नवरा आहे? हो, हे इथेच राहतात? बापाची पेंड आहे त्याच्या. मी राहू देईन त्याला इथे. तो त्याच्या घरी राहतो. नाही मग हे इथे कसे? काय इथे आला होता बाजूला, त्याचं काम होतं. हा. त्याला कळलं माझा बघण्याचा कार्यक्रम आहे, हा. आला लगेच इथे. नमस्कार. नमस्कार. मी अभिजित. अरे नमस्कार, मी क्षीरसागर. कुठे? मी क्षीरसागर. कुठे? मी क्षीरसागर. कुठे? याचं उत्तर. ए मी क्षीरसागर. कुठे? मी क्षीरसागर. अरे कुठे क्षीर सागर? कुठे क्षीर?
अरे नाव सांगतो क्षीरसागर आणि हाय खडी साखर. अरे हे मारतायत त्यांना तिकडे, प्लीज तिकडे बसवा. अभि Please तिकडे- अभि please तिकडे अभि बसा. प्लीज इकडे. प्लीज अभि इकडे बस. ओके बस हे माझा बघण्याचा कार्यक्रम आहे. प्लीज प्लीज. ओके. हे इथेच बसणार आहेत. हा बस तुम्ही बोला ना. मला सांगा तुमचा व्यवसाय वगैरे. हे नका ना, हे इथे हे काय रिया, हे काय आहे मी माहिती, असं नका करू ना. माझं जे बेरिंग आहे खरं तर तुमचं पाहिजे, असं ते उलटं झालेलं आहे. मी ॲक्च्युली नोकरी करतो टायनी लिटिल सरप्राइजेस या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमध्ये. मी डेप्युटी मॅनेजर आहे. यांच्या उंचीकडे बघून नोकरी दिली असणार. अभि. टायनी लिटिल सगळे चिंकुट चिंकुट. अभि नको ना टाळ्या देऊ. अभि काय चाललंय तुझं? मी मगाचपासून सांगते तुला माझा बघण्याचा कार्यक्रम आहे. प्लीज शट अप. प्लीज स्टॉप इट. मस्करी 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 हो मस्करी. दुसरं येतं काय तुला? मस्करी मस्करी मध्ये काय केलंस तू? माझ्या बाबांच्या पाठीचा मणका मोडून ठेवला होतास. हा मी नाही मोडला, तुझ्या बाबांनीच लावलेली माझ्याशी ऑपिंगो आणि बॅटिंगो. तिचा 83 वर्षाचा बाप, पण अंगात किडे एवढे अनलिमिटेड. नीट बोल. तुम्ही मला सांगा, ऑपिंगो बॅटिंगो मध्ये मधला शब्द असतो काय? नाही, दुसरा ऑपिंगो बॅटिंगो दोनच शब्द आहेत. होय ना. हो. हा म्हातारा मला जवळ बोलवायचा. हा. मी म्हणतो जाऊ दे, 83 वर्षाचा म्हातारा आहे, व्हीलचेअरवर आहे. मी आपला जाऊन त्याच्या जवळ जाऊन वाकून विचारायचो. हा माणूस वॉकिंगो म्हणत मला मारायचा. वॉकिंगो वॉकिंगो म्हणत. अरे एकदा नाही, दोनदा नाही, तिसऱ्यांदा बघितलं आणि असा बचका हाणलाय पाठीत. ऑपिंगो. त्यांची छाती बॅटिंगो आणि बाबा झोपिंगो. अभि प्लीज. हे बघ, मला त्याच जुन्या गोष्टी नाही उगाळायच्यात आता. प्लीज. आणि माझ्या आयुष्यात काहीतरी वेगळं होऊ पाहतंय. हे वेगळं चांगलंय चांगलंय. हे बघ, तुझे लाडू खाऊन झाले असतील तर निघ. अगं तेच तर सापडत नाहीयेत ना. ए बाबा शोधून दे ना. मी कशाला तुमचे लाडू शोधून देऊ? माझा काय संबंध? तुमचे लाडू वेगळे, माझे लाडू वेगळे. मी कशाला शोधून देऊ? पण तुम्ही पण लाडू खायच्या उद्देशाने चाललंय की नाही? नाही हो, ह्याला सांगा ना. नका ना लक्ष देऊ अरे त्याच्याकडे. पण मी का लाडू खाईन? मी लक्षच देऊ नका ना. हे बघा, तुम्ही इकडे बसलेला आहात ना, हा माझा प्रॉब्लेम आहे, कळलं का? तुम्ही प्लीज आज जा. मग तुमच्या घरी जाऊन बसतो. तुमच्या घरची चावी दे, मी तिकडचे लाडू खातो. द्या. अरे पण माझ्याकडे मी का चावी देऊ? माझ्याकडे लाडूच नाहीये. मला सांगा तुम्ही राहता कुठे? मी इथे चेंबूरला राहतो. अरे मी कुर्ल्याला राहतो. किती जवळ आहे. अरे लग्नानंतर मी तुमच्या घरी येणार. मारू नका. हो, मी का तुम्ही लग्नानंतर येणार ना. मला लाडू पाहिजेत. अभि प्लीज. नाही मला लाडू लागतात. तुला अरे माहिती हे आहे? अहो, हा कुठला अभिनय याचा? हे कोण घेऊन आलाय तुम्ही? काय करू? हे असा नवरा तुमचा होता का? अभि त्या अरे ऐका ना जरा, हा मुळात माझ्या घरी कसा येणार? जाऊ दे. तुम्ही नका लक्ष देऊ त्याच्याकडे. लखा लक्ष देऊचा प्रश्न नाहीये ना. नका ना. हे बघा, त्याच्याकडे दुर्लक्ष करा. तो लग्नानंतर नाही येणार आपल्याकडे. लग्नानंतर ना मी फक्त तुमचीच असणार आहे. हसला का हा का हसलाय? हा हसला का? तुम्ही किंमतच देऊ नका ना त्याला. म्हणजे चेतू मला किंमत नाही. अभि प्लीज तू आज जा. तू मला किंमत नाही ह्या माणसामुळे. तू अभि आत्ताच्या आत्ता बेडरूम मध्ये जा. पण ह्या माणसामुळे. आत्ताच्या आत्ता बेडरूम मध्ये जा. अभि बघतोय माझ्याकडे बघतोय. जातोय. दानामा. बेडरूम. अरे हे काय घेऊ? हे काय आहे तुमच्या तुम्ही नका नशिबात? तुम्ही कसा नका ना आहे? लक्ष देऊ त्याच्याकडे. अरे पण हा कसा आहे असा? तुम्ही शांत व्हा. तुम्ही लग्नानंतर आला तर मी काय करू? तो नाही येणार. मी सांग. तुम्ही माझ्याशी बोलायला आलात. हो हो. मग मी काही बोलू का? नक्की कोण बरे हे ह्या क्षणाला ठरवता येत नाही मला. हे असं नका बोलू मध्ये मध्ये. मला सांगा. हे Please, बघा, हा. तुमचं अजून एकही लग्न झालेलं नाहीये नाही झालंय. आणि मी डिवोर्सी आहे. हो. मग मला असा प्रश्न पडलाय की तरी सुद्धा तुम्ही माझ्याशी बोलणी करायला म्हणजे मला ऍक्च्युली प्रश्न पडलाय, डिवोर्स झालेला नवरा लाडू खायला काय येतो तुमच्याकडे? हा अजून सुटत नाहीये. नाही येणार तो. रोज रोज सांगितलं ना मी तुम्हाला. अरे पण तो येतो हो, आगाऊ आहे तो. येऊ शकतो तो कुठल्याही क्षणी. तुम्ही काल- चेतू आले बाय आले बाय. चेतू, माझी बनियन कुठे आहे का? अरे शोध ना, कपाटात असेल ना ठेवलेली तिकडे. अगं बनियन नाही मिळत आहे. मी सांगितलं ना तुला. अरे लुंगी. काय? लुंगी घातली लुंगी. हो,
अरे लुंगी घातली आहे, बनियन मागतोय तो. हो त्याचा एक सेट माझ्या कपाटात असतो, त्याचा तो घालेल. तुम्ही नका ना लक्ष देऊ. अरे असा कसा एक सेट असतो? डिवोर्स म्हणजे गेला असं होतं ना त्याचा. अरे अभि, अरे अख्खी मारली, अरे हो. अख्खी मारली, अख्खी मारली त्यांनी, अख्खी मारली. नका लक्ष देऊ. अरे हे अहो कसा झोपलाय, कशी बॉडी लँग्वेज आहे त्याची बघा. त्याची पील आणि जाईल थोड्या वेळाने निघून. तो नाही जाणार तो. त्यांनी लुंगी घातली आहे, लुंगी. लुंगी म्हणजे 2 मिनिटाची सदिच्छा भेट नसते. लुंगी घातली माणसाने की लुंगी असं असतं ते. पण 4-5 दिवस आता इकडेच राहणार. बघा त्याचा पाय बी, तो नाही जाणार. लग्नानंतर असाच वागेल आपल्याशी. नाही वागणार तो काही. जाऊ दे ना, कशाला बोलताय हे तुम्ही? हे चुकीचं आहे. एक मिनिट, हे असं नाही वागायला पाहिजे होतं. माझ्याविषयी बोलायला आलात की नाही? मॅरेंड नको ना. रिअली व्हेरी सॉरी. हे बघा तुम्ही डिवोर्स यात हे माहीत असून मी आलो की नाही, मी ऐकलं की नाही तुमचं. पण हे असं नाही हो, तुमच्याशी असं लग्नाशी बोलत असताना आधीचा नवरा लुंगी घालून येतो, दारू पितो, हे मला नाही चालणार. प्लीज मी निघतो यार. मला बस अभि, यू आर टॉकिंग टू अ डेप्युटी जनरल. बस. अभि हे बघ. अभि तुला झालीये. गप. अभि उठला, हे उठला, हा उठलेला आहे. हे बघा. डिवचू नका, नाही, डिवचू हे नका. दिवस दिवसत नाहीये. गप्पा बसा. तुला वाटतं मी जायचं? नाही. मी जाऊ? अभि हो ऍक्च्युली मी जाऊ का? गप्पा बस ना यार. हे बघ. तुझ्या या वागण्याला मी कंटाळले, कळले का तुला? म्हणून सोडलंय मी तुला. तू माझी काय चूक आहे का चेतू? 8 वर्ष मी तुझ्याशी संसार केला का चेतू? तू ए मित्रा, मी नव्हतो लग्नात. ऐका आय जस्ट केम. अरे 8 वर्ष संसार केला. मला सांग माझं काय चुकलं रे? बोल ना, माझं काय चुकलं सांग ना मला. अभिला काय दातखिळी बसली तुझी? अभि, काय? अरे हा अहो स्वरयंत्र 2 इंचावर होतं, काढलं असतं त्यांनी. नका. मी नाही थांबू शकत, मी जातो. अरे मी जातो. ए कुठं? मला जायला लागेल. नाही, बाहेर एक पाऊल जरी टाकलं ना तंगडी तोडून टाकेन. तंगडी तोडून टाकेन खरंच. ए ए एक मिनिट. आपला बँड आहे, नाही, नाही, सिंक्रो करतोय आपण. नाही सिंगल नाही करत. चल विकड वी विकड. वीक कुठला वीक? वी नॅचरल आहेत, वीक नाही आहेत. ए तू लोकांना बनव. वीक काढ, नाही तर कवटी सकड वीक काढेल. काढतोय मी. विकड. मी वीक काढतोय. वीक वीक आहे. मला फ्रेंडशिप मध्ये सांगितलं असतं ना, चल वीक काढ, मी काढून दिलं असता. हे अपमानास्पद असं नाही वागवायचं. हे मला आवडलेलं नाही. मी बोलणार होतो तुमच्याशी. आय एम सॉरी. तू हे सांगितलं. अगं मी लाडू शोधत होतो, हा स्वतःचा लाडू बरोबर घेऊन फिरतोय. बोलणार होतो. हे इथे नका बघू. तुम्ही डिवोर्स आहात ना. It's- मी पण केसांना डिवोर्स दिलाय. काहीतरी एक कुठे मॅच झालेलं आहे. लक्षात घ्या तुम्ही. ठीक आहे. हे चुकीचं आहे, कळलं तुम्हाला? हा? घाबरू नका. अरे घाबरू नका म्हणजे काय? मी सांगते घाबरू नका. तुम्ही पण आवाज चढवा त्याच्यावर. ह्याच्यावर हो. गरिबांच्या तिगमांशू धुले त्याच्यावर मी आवाज. ना बघू त्याच्याकडे. मगर वाटते, मगर हे आहे ना असं होतं त्याचं. तुम्ही आवाज चढवा त्याच्यावर. मी चढू? हा फुस काय होतो. हो. जर ढोस द्याल ना त्याची शेळी होऊन जाईल. हो. त्याचे मित्र हेच म्हणतात. अभिजित आहे ना गावाबाहेरचं झाड आहे. रात्री सगळे घाबरतात, पण दिवसा त्याच्यावर माकडं पण चढतात. शेपूट घाले आहे तो. आवाज चढवा, आवाज चढवा. हो माझ्या पद्धतीने घेऊ दे. तुम्ही थांबा जरा. आवाज. ए! काय? माझ्या आईकडे जायचं. बरोबर रे. मला लग्न नाही करायचं. नाही रे बाबू नाही. मला नाही करायचं लग्न. हिच्याशी लग्न नाही करायचं. मी चाललो. ए
तू माझ्या चेतूला सोडून जा ना. मला नाही अभि, करायचं बघ. लग्न. अरे माझी चेतूने तुझ्याशी लग्न करायला होकार दिला, तू तिला नाही बोलतो. मी नाही बोलणार, मला ऐकलं. अरे तिची समाजात किती चेतू होईल माहिती आहे. चेतू बोललीस ते मी आजवर गेलं, मी इथे पण गप्प बसलो. चेतू मी याला नाही होणार. चेतू अभि तू लग्न कर, आत्ताच्या आता लग्न कर. चाल. अरे आता असं कसं लग्न? नाही, लग्न 7 फेरे घाल. अरे नाही ऐकणार तो, लग्न करा. अरे पण असं कसं सात नाही. तू 7 फेरे घाल. अरे मी पुढे ना. हा 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 7 फेरे घाल. हे ह्याला, हे. हा. चल वाजव रे. चला ना. क्या बात रे. ओके 3 फेरे. ओके आता बस झालं. आता मी आता तुम्ही नवरा बायको चाललात. झालं बस. चला हनीमूनला जा. अभि सांगा त्याला. काय चाललंय तुझं? हे बघ तुझं मी सगळं ऐकून घेतलं, तुझ्या मनासारखं इथे लग्न केलेलं आहे. आता बास झालं. इनफ इज इनफ. अभि प्लीज. तू हे सगळं मी तुझ्यासाठी केलं ग. तुला नाही आवडलं ते तू. मला वाटलं तुला आवडेल म्हणून मी हे सगळं केलं. ठीक आहे ठीक आहे, मी जातो. पण चेतू ऐक, एवढं लग्न झालं यार, मला पार्टी नाही देणार तू. 1 हळद 5 अभि प्लीज. एक पेक घेईन फक्त. यांना नाही पाजायची, पण यांना पाजायची नाही, यांना सवय नाहीये. बस आपण दोघं पार्टी करू तिकडे. मी घेणार. नाही. ऐका. क्या बात है, क्या बात. व्हॉट अ परफॉर्मन्स. बहारदार. बघूया हा बघण्याचा कार्यक्रम आपल्या दर्दी हास्य रसिकांना किती आवडलाय. सई काय मग चेतू, आज नवीन कॅरेक्टर. मस्त होतं हे कॅरेक्टर, फार मजा आली. अभिजित दादा, तुझं खूप 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 जंगी स्वागत या मंचावर. थँक्यू. मला असं वाटतं की जिथे मॅडनेस असतो तिथे तू बिलॉंग करतोस, आणि जिथे तू असतो तिथे मॅडनेस असतोच असतो. आणि मी तुझी फॅन आहे हे तुलाही माहिती आहे. आज प्रत्यक्ष बघून फार मजा आली. खूप खूप स्वागत आणि खूप शुभेच्छा. थँक्यू. मस्त लिहिलं होतं आणि मस्त मस्त सादर केलं. सुंदर. प्रसादा. समय, आज तुझ्यासाठी एक शिट्टी. सई, वंडरफुल, फार मजा आली. चेतना, काय फॅन्टॅस्टिक बेरिंग पकडलं होतंस आणि काय उत्तम नवीन कॅरेक्टर सापडलं तुला. फार मजा आली चेतना तुला बघताना. अभ्या, माझा तू खूप आवडता अभिनेता आहेस, तुला हे माहिती आहे. मला प्रामाणिकपणे असं वाटतं अभिजित चव्हाण की सद्य परिस्थितीमध्ये जर 10 वर्सटाईल नट काढायचे ठरवले तर त्यात तुझं नाव 100% असतं. आणि इट्स रिअली ट्रीट टू वॉच यू अभिजित. खूप मजा येते तुला बघताना. थँक्यू. वंडरफुल अभ्या. थँक्यू. अभिजिता, आज हास्य जत्रेत सहभागी होऊन कसं वाटतंय दादा? अरे एकदम मस्त, एकदम मस्त. खूप भारी वाटलं मला, खूप भारी वाटलं. थँक्यू सचिन, थँक्यू. क्या बात है, क्या. अभ्याबद्दल मी 2 शब्द. अभ्याबरोबर खूप काम केलंय मी आणि हा फॉर्मॅट खूप केलाय. अभ्यासारखा रिॲक्टर फार रेअर आहे. हा इतका अप्रतिम रिॲक्ट होतो आणि रिॲक्ट करणारे अभिनेते खूप रेअर आहेत इंडस्ट्री, म्हणजे या सृष्टीमध्ये. तर त्यामुळे मला ना या खूप गोष्टी नकळतपणे हा शिकवून गेलाय पूर्वीपासून. आणि एवढ्या वर्षानंतर पुन्हा स्टेज शेअर करणं, इट वॉज अ ट्रीट. अभ्या, थँक्यू सो मच. क्या बात है. चला चला चला, झालं का सगळं? झालंय सगळं. झालं. तिळगुळ आणले. चला, वाण ठेवलंय, लाडू ठेवले, सगळं झालेलं आहे. चला. सुभेदार वहिनी एकदा का गौरव मोरेंना घेऊन आल्या ना की मग आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया आता. हो. ए आणि नमा, ऐक. सुभेदार वहिनी आल्या ना की बोला दोघी एकमेकींशी. अगं 2 दिवस झाले तुम्ही भांडलायत, बोलत नाही आहात. किती दिवस राग ठेवणार मनात? त्यांना सवय पुढे करायची. हे बघ, झालं गेलं, विसरून जायचं आता. गौरव मोरे कुठल्याही क्षणी येतील. आया मग गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. अगं बाई, अरे गौरव मोरेंचं वाक्य आलं. गौरव मोरे कुठे आहेत? हा तीच ते फोनवर बोलत होते ना, तर म्हटलं अशीच कशी एंट्री घ्यायची म्हणून त्यांच्या एंट्रीचं वाक्य मी घेतलं. एक मिनिट. मोरे, ओ मोरे, मोरे कुठे राहिले? मोरे आले.
हॅलो सुनील लांगे दादा. अरे सुपारीला नाही आलोय रे मी, मावशीकडे आलोय कर्जतला. हा हा हा. अरे बस काय 5 मिनिटाचं काम आहे. हा कर्जत नाहीये हे, तुम्ही पिंपरीला आलाय. जरा 2 मिनिटं थांबा ना. अवया हॅलो. हा अरे हा कर्जतला काय ना 5 मिनिटाचं काम आहे मावशीकडे. अरे लगेच येतो मी. तुला तर माहिती आहे आपण वेळेचा किती पक्का आहे. 8च्या कॉल टाइमला 10 वाजता टच. आलो आलो. हा ओके दादूस बाय. लव्ह यू दादू. हॅलो एव्हरीवन. नमस्कार. हा गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा. गौरव मोरे, तुमचे केस बघून खूप छान वाटलं. भयंकर सिल्की आहेत, एकदम सॉफ्ट आणि कोंडा वगैरे पण नाही पडला झटकल्यावर वगैरे. ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही कर्जत सांगून इकडे पिंपरीला आलात. ह्या असं का बोलतात पण म्हणजे कर्जत सांगून. तुम्ही कर्जत सांगितलं, तुम्ही पिंपरीला आलात. खोटं का सांगितलं तुम्ही? खोटं नाही सांगितलं. त्याचं काय माहिती आहे काय मी सांगतो. मी जर सांगितलं असताना मी पिंपरीला चाललोय तर आमचे ते सफेद केसांचे राजकुमार आहेत ना, त्यांनी किटकिट केली असती. हा कशाला चाललाय, हा कधी येणार तू, कधी रिहर्सल करणार. म्हणून म्हटलं की आपलं मी कर्जतला चाललोय. कसं आहे फॅन्स महत्वाचे आहेत ना म्हणून. अगं बाई, म्हणजे तुम्ही आमच्यासाठी खोटं बोललात? नाही नाही अरे ऐसे बडे बडे लोक इतनी छोटी छोटी बातें करते रहते, उसमें टेंशन नहीं है. अरे रिहर्सल तर आहे ना, आणि मला रिहर्सलची अजिबात गरज नाही. काय? म्हणजे रिहर्सलची गरज कुणाला? खांडेकर, चौगुले, प्रसाद ओक ह्यांना. बापरे. काय सांगतो, म्हणजे ते प्रसाद ओक सुद्धा रिहर्सल करतात? म्हणजे काय आदल्या रात्री स्क्रिप्ट वाचून लाफ्टरचं वर्किंग करून येतात ते. मग मला सांगा विदाऊट रिहर्सल दुसऱ्यांच्या विनोदावर हसणं कुठल्या पुण्याच्या माणसाला जमले हो? रिहर्सलची गरज त्यांना. आपण काय जन्माला आल्यापासून टॅलेंटेड आहे, आपल्याला रिहर्सलची गरज लागत नाही. मला सांगा काय कार्यक्रम करायचा आपल्याला? आधी तुम्ही या तर बसा ना. या, बसा 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 तुम्ही- बसा बसा. काही विशेष काही करायचं नाहीये. काय आहे, आज ना मकर संक्रांती निमित्त तुमच्यासाठी नाही येते. सॉरी ताई. वाट लुटायचंय ना ते. कंगवा दिसला की मी नाही नाही, देऊ तुम्हालाही देऊ एखादा. नाही ते ना कसं आहे, आज संक्रांती निमित्त आम्ही वाण लुटण्याचा कार्यक्रम करतो अच्छा. आणि भिशी असते त्या दिवशी. हा. मग सेलिब्रिटी येतो, आपली भिशी वगैरे फुटली जाते. फार विशेष नाही. आधी संक्रांतीच्या वाण्याचं वाटप, मग तिळगुळ वाटप आणि मग भिशी. बस. एवढाच आहे कार्यक्रम. हो. अरे आता माझ्या उजव्या हाताचा खेळ आहे. सगळे उभ्या हातानेच करतात हा कार्यक्रम. नाही नाही, चला सुरू करू कार्यक्रम. चला सुरू करूया. चालेल. तर मी तुम्हा सगळ्या भगिनीचे आभार मानतो की तुम्ही आज मला इथे मकर संक्रांतीला बोलवलं. वा. हा खूप आवडता सण आहे माझा, खूप चांगला सण आहे. ज्या दिवशी आपण त्या दिवशी आपण सगळ्यांना तिळगुळ देतो. म्हणतो तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आमचा तिळगुळ सांडू नका, आमच्याशी कुणी आजच्या दिवशी कुणी कुणासोबत भांडायचं नाही असं मी आव्हान करतो. करेक्ट आहे. गौरव मोरे सरांनी पण सांगितलंय. चला आता वा, 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 छान छान. तुम्ही दोघी एकमेकींना तिळगुळ भरवा. चला कशाला मिटवून हा टाका. विषय इथे काढायची गरज आहे? अरे पण इथे काढायची गरज आहे का आता? Excuse me. काय गरज आहे? ऐका ना ताई, काय गरज काय? आई ताई काय काय झालंय का? नाही, काही नाही. नाही ना. नाही, आता तुम्ही म्हणालात हा. खरं तर की एकमेकांशी भांडायचं नाही, प्रेमाने वागायचं. तर आमच्या महिला मंडळातल्या या 2 खरं तर महत्वाच्या सदस्या पण काही कारणामुळे त्यांच्यात भांडण झालं आणि 2 दिवस झाले हो एकमेकांवर रुसून बसल्यात, बोलतच नाहीयेत. काय सांगताय? हो ना. पण त्यांचा कार्यक्रमाशी काही संबंध नाही. आपण कार्यक्रम सुरू करूया. नम- नाही 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 माझ्या आजूबाजूला रुसलेली माणसं मला अजिबात चालणार नाही. कळलं? कार्यक्रम चांगला हसत खेळ झाला पाहिजे. बरोबर आहे, हे बरोबर आहे. चेतनाताई प्लीज तुम्ही त्यांना तिळगुळ भरवा प्लीज. हो हे चेतना, घ्या, हे घ्या, हे तिळगुळ घ्या. घ्या. प्लीज हा. प्लीज हे घ्या. एकमेकांना वहिनी घ्या. हम्म. वहिनी घ्या घ्या. घ्या तिळगुळ घ्या. चला बोला नमामी तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं बोला. तू घे रस. बोला ए, एकमेकींना भरवायचं. हा. वहिनी. आणि सॉरी म्हणा. हा. सॉरी म्हणा. सॉरी म्हणा ताई. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. व्हेरी गुड. हा, गळगळ बोला. सॉरी म्हणा. हा सॉरी चुकलं. सॉरी म्हणणं मा. हा. सॉरी, ऍक्च्युली सुभेदार बहिणी माझं जरा चुकलंच. नाही म्हणजे मी जरा हट्ट नव्हतं करायला पाहिजे की चहाचीच गळण पाहिजे, चहाचीच गळण पाहिजे असं. ठीक आहे, तुमचं म्हणणं खरं. पाण्याची गळण तर पाण्याची गळण. ओके. ठीक आहे, हे तुला पटलं ना? पाण्याची गाळणी किती महत्वाची हे तुला पटलं ना? बस. काय आता चहाची गाळणी नसली तरी आपण काय बनियांच्या कप्त्यानं सुद्धा चहा गाळू शकतो घरी. त्यात काय एवढं? पण मुळात माझं असं म्हणणं होतं की पाण्याचं कसं घरात फिल्टर असतो ना. आता मला सांगा मोरे, हा, हा. चहाचं काय फिल्टर असतो
का? नसतो. पण ठीक आहे, आता तुमच्या मनासारखं झालं ना, मिटूया सगळं. एक मिनिट नाही, एक सेकंद. असं मिटवा सगळं म्हणून मिटवायची काही गरज आता मिटवलं ना, तोंड देखल्या मिटवायची काही गरज ऐका ना, भांडू नका. नसतील पटलं ना तर सांग की नाही बाबा पटलं. नाही यांना विचारूया एक मिनिट. आणि एवढं हे घे नको त्यांच्या समोर नको मिटवा ना तुम्ही मला मिटवायचं आहे, पण यांना ना सवय. तुम्हाला सांगते गौरव मोरे, यांना ना सवय ह्या मुद्दाम असं करतात, मुद्दाम पुढे पुढे करत असतात. मागे सुद्धा मी सिया आम्ही पिकनिकला चाललो होतो. सिया सिया म्हणजे स्त्रिया महिला अच्छा मला म्हणतो सिया सिया नाही नाही अरे नाही मी म्हणत होतो मला असं वाटलं सिया असं कसं असेल आम्ही तुम्ही माझ्यासारखं करू नका. तुम्ही निव्वळ माकड दिसताय. एक मिनिट. कोण म्हणतो तुम्हाला? हे सांगा ताई. आता मला बोलू दे. माझा ताई, इगो माकड- कोण म्हणतं तुम्हाला? तुम्ही फिल्टर पाण्याचे बच्चन आहात. तुम्ही फेकलेल्या बाटलीचे बुस्सन आहात. बुस्सन. तुम्ही म्हणजे असं बोलू शकत नाहीये अरे नाही यार, मी नाही चिडवलं. मी ऍज अन ऍक्टर मी वर्क करतो ना मला बघायला कॅरेक्टर कसं असं काय आता मला असं वाटलं चांगलं कॅरेक्टर आहे. मी याला चिडवलं का? तुम्ही मुद्दाम करताय आणि तुम्ही एक नंबरचे खोटारडे पण आहात. काय? तुम्ही कर्ज सांगून तुम्ही पिंपरीला आलात हे तुम्ही खोटं मी सांगितलं नाहीये. मला जो कॉल आला एक मिनिट मी जो कॉल आला मी तो सांगितला आहे. नाही खरं सर, पहिली गोष्ट मला हा माणूसच नको होता इथे सेलिब्रिटी म्हणून. या काय खोटं बोलते? काय बोलताय त्यात? खोटारडी आहेस तू ना मग. असं कसं बोलू शकता मला? एक मिनिट असं करू नका. तुम्ही तिघींनी सुद्धा मोरे या आडनावर शिक्का मोर्तब केलं होतं की नाही? हा. मोरे याच्यावर हो म्हटलं होतं तिघीही? हो, मी म्हंटल होतं हो. मग? मला दत्तू मोरे पाहिजे होता, हा नाही. मला दत्तू मोरे आवडतो. मला तो आवडतो. मोरे कशाला बोलवलं मला इथं तुम्ही नाही हा? असं काही नाहीये. असं काही नाही. ते ना असंच मस्करी करताय. मस्करी करतात नाही ना. एक हो. मिनिट तुम्ही काय तुम्हाला काय नाही हो, तुमच्यासारखा टॅलेंटेड माणूस कोणाला भेटण्याची इच्छा नसते एक सांगा बरं. मिनिट. ते तर आहेच. कोण टॅलेंटेड माणूस? हा स्वतः म्हणाला मगाशी की जे काही आहे ना ते सगळं मला देवाने दिलंय. तू काय म्हणतो रे स्वतः? तू काय बघा, टॅलेंटेड अरे तू रे आहे? करताय. अरे तुमच्यापेक्षा जास्त टॅलेंटेड आमच्या तिघींमध्ये आहे. नम- हा. मध्ये आहे का? हो. हा. मी तुम्हाला चॅलेंज करते, तुम्ही माझ्यासारखं करून दाखवा फक्त. ना मा हे बघ, आपल्या सोसायटीच्या सांस्कृतिक कार्यक्रमात करणं वेगळं आणि टीव्हीवर करणं वेगळंच ना मा. चॅलेंज स्वीकार तुम्ही त्याला. ठीक आहे तुम्हाला माझं चॅलेंज वाटतं ना? ठीक आहे एक मिनिट थांबा. फोन आला मला डांगे सरांचा फोन आहे. नमा हे नको. हा दादा अरे जस्ट निघालोय कर्जतून बस हे बघ आता काय येतोच आहे हा. पिंपरीला तुम्हाला मावशी बिवशी कोणी नाहीये इथे. हॅलो. का त्यांना अंगावर पाडतेस? ठेवला फोन. अरे कशाला गप्पा बसा ना. Sorry. तुमच्याकरता मी इतक्या लांब आलोय ना रिहर्सल ऍडजस्ट करून. कशाला असं बोलताय? तेच मला ते कशाला आलात तुम्ही? तुम्ही आमच्यासारखी आमच्या सियांसारखी ऍक्टिंग करून दाखवा, मग तुम्हाला बघते मी. अगं तुम्ही ताई तुम्ही चॅलेंज करताय चॅलेंज आहे. हा चॅलेंज आहे. करून दाखवा चला हा, चल, बाजू ताई थांबा चल, आता ह्या ताई मला चॅलेंज करतात ना. ताई करून दाखवा तुम्ही. माझ्यासारखं करून दाखवा. हा ठीक आहे ठीक आहे दाखवतील ते करू. हा ये जब 2 किलो का हाथ जब किसी पे पड़ता है ना तो आगे उड़ता ना दादा. आई शपथ दाखवा करून. केलं ना मग. दाखवा ना. बाबू भैया तो मुझे बोलता या नहीं सकता. मैं तुम्हें बोलता या मैं नहीं दूंगा. हो नहीं आई शपथ नहीं सकता. छान. दाखवा करून ताई या. मला नाही जमणार मला हे नाही जमत मला ट्राय तर करा. नाही जमत ट्राय एवढे मोठे नाही. नका सुभेदार वहिनी त्याला फोर्स करू. अहो तुमच्यापेक्षा भारी ऍक्टिंग तर आमची चेतना पण करते. एक मिनिट. चेतना तू मागे आपल्या त्या भिसीच्या कार्यक्रमाला अशोक सराफ केला होतास. वाटलंच तुम्हाला हेच विचारणार. तुमचे 70 रुपये वाढले. काय की ओको. आलं की नाही? हे दाखवा ना. बोलू ना, नाही जमत म्हणून बोलू ना मला. नाही जमणार. अहो हे तर सोडा. आता तर तुम्ही ह्यांची ऍक्टिंग बघा. हा रसिका वहिनी 1 नंबर शक्ती कपूर करतात. नाही हे जर तुम्ही पाहिलं नाही तर तुम्ही काय पाहिलं आमच्या भिसीच्या कार्यक्रमाला? मला गॅरंटी आहे ना मा. अरे. हे तर खूप कठीण आहे. हे तर यांना जमणारच अरे नाही. पण- अगं, तू करून दाखव ना. नाही पण दाखवतील ते करून दाखवतील ते. अरे पण बघूया मैं तो छोटा सा नन्ना सा प्यारा सा बच्चा हूँ. किती दाखवा. हे दाखवा ना करून.
सॉरी सॉरी काय सांगा? हे दाखवा ना घालून. नाही नाही अजून एक का? असरानी असरानी हा हम तो अंग्रेजों के जमाने के जेलर है हाय! मला हे कोण होते? असरानी. करा करा महेश 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 ए लक्षा इकडे कुठे हो आबा हे कोण विचारा कोण? महेश कोठारे गप्प आहे. काय पण? एक मिनिट ताई. एवढी ओंबट तू हे कोण? मिथून चक्र गप्प आहे. तुम्ही माझ्या माणसांना मारतो मी तुमच्या माणसांना मारतो कवट्या माकड हे काय आय, पुस म्हणजे काय त्या मांका अरे काय करता यार एक मिनिट यार हे सगळं मला पटलं अरे लक्षा कुठं झालं हे महेश कोठारे आहेत का ही कुठली मिमिक्री आहे यार हा? मग- मिनिट. मग मी पण करतो तुम्हाला नाही जमत मला काहीच जमणार नाही अरे हा काय मिथून झाला काय तुम्ही मला नाना करून दाखवा ऐका ना ताई ऐका नाना ना हे बघ, मी आधी मी करते ऐका मग तुम्ही ना. करून दाखवा हा, कसं? हा. करा ये देख दाखव करून दाखव तू ये देख ये देख दाखवा 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 ये दे. अरे गप्पा ना यार अरे असं करू नका मिमिक्री वाले मोर्चे घेऊन निघालेत तुला पहिली तुला शोधता येते तुम्ही करून नाही करून दाखवा ना करून दाखवा दाखवा ना करून दाखवा ना हा? मिमिक्री तुम्हाला येते ना दाखवा ना करा पण मी माझ्या जगात आजपर्यंत अशी मिमिक्री ना बघितली हे लक्षा कुठं झाला मी महेश असं कसं आहे हे बघा. आज हे एक ही कुठली मिमिक्री आहे यार? अरे साहेब असंच बोलतात हा? असंच बोलतात ते तुम्ही करा ना एक तरी मिमिक्री करून दाखव ना अरे मला. एकाची पण मिमिक्री करता येत नाही तुला मला कशाला अहो ताई हे माझं टॅलेंट नाही आहे कशाला बोलवलं नाही ना मी आतापर्यंत फेसबुकवर जो जो तुमचा अपमान करतात ना त्यांना सांगत आले की त्यांचा अपमान करू नका हा. पण आता मी सांगणार करा त्याच लायकीचा आहे तो हे बघा ताई तुम्ही प्लीज असं माझ्याशी असं नाही बोलू नाही नका हे प्लीज तुम्हाला ताई काहीच जमलेलं नाहीये आमचं काहीच मनोरंजन तुम्ही केलेलं नाहीये तेच ना कळलं ना तुम्हाला सुभेदार वहिनी कोणाला बोलवायचं आणि कोणाला नाही बोलवायचं माझं ऐकत नव्हतात तुम्ही आता सगळ्यात महत्वाचं इथून पुढे भिसीचे कार्यक्रम झाले की आपण आपल्यातलीच एक प्रमुख पाहुणी निवडायची चालेल, ती चालेल. भिसी फोडणार हो. ठीक आहे. आज मी पुढाकार घेते आजची प्रमुख पाहुणी मी चालेल एक मिनिट म्हणजे माझ्याशिवाय तुम्ही कार्यक्रम करणार आहात ठीक आहे माझे पैसे द्या मानधनाचे मी निघतो ए, काय कसलं मानधन चल काय चल आला मोठा मला मानधनाचे कसलं मानधन मला त्या नाही बरोबर आहे. अरे गोस्वामी सरांचा फोन आहे यार. उचला उचला हा तुम्ही सुपारी तोंडातली काढा आधी. हा. हॅलो सर निघालोय घरचं हे बघा जस्ट निघालोच आहे. येतोच रे सरला हॅलो हॅलो गौरव हा, सर, हा. नाही नाही तू पिंपरीतच थांब तिकडनं रिहर्सलला यायची गरज नाही मी कॅरेक्टर चेंज केलंय सर मी मावशीकडे आहे सर कर्जतला नाही 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 खोटं एक वडीलकीचा सल्ला देऊ का तुला हा, खोटं बोलायचं असलं ना हं. तर मित्र किमान चतुर निवडले पाहिजे काय झालं सर तू सुपारीसाठी राक्याला घेऊन गेलास राक्याने मुंबईपासून जी बोंब ठोकली आहे ती जगभर कळलेलं आहे आता तू पिंपरीत गेलास सुपारीला फेसबुकवर बघ तुमच्या दोघांचे फोटो आले आजचं स्किट वाजवलं म्हणून त्यामुळे आता तुझ्या सुपारीचं जे मानधन आहे ते वसूल होईपर्यंत तू पिंपरीतच राहा आणि सर. तेवढा गॅप घे सर ऐका ना सर सर हॅलो 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 हा हॅलो हा अरे ठेव ना अजून ऐकायचंय का नाही नाही ओके सर हा ठेवतो सर ओके लव यू सर लव यू निघा 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 एकही मिमिक्री जमली नाही तुम्हाला नीट काय निघा निघा इथे कार आणले त्याच्यासाठी थोडे पैसे तरी द्या ना मला काय नाही निर्लज्ज माणूस आहे. in the ground. Right arm, shoulder, आणि bounce on three. मंडळी एक आगळा वेगळा विश्व विक्रम करायला निघाली आहे एक गृहिणी बघूया तिथे काय घडतंय ऐका 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 ताई माई अक्का रेकॉर्ड होणार पक्का
रसिकाताई टाकणार चेंडू आणि बादलीत पडणार टप्पा. तर तमाम सोसायटीतल्या मित्रमैत्रिणींनो, ए शाण्या, सोसायटीतल्या तमाम मित्रमैत्रिणींना ओके 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 सोसायटीतल्या तमाम मित्रमैत्रिणींनो, आज माझी ताई रसिकाताई एक वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड करणार आहे आणि तुम्ही त्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार असणार आहात. आहे का कोणी ते साक्षीदार व्हायला आहे? अरे आपण रिहर्सल करतोय भाऊजी, असं करू नका. उद्या तो वर्ल्ड रेकॉर्ड होणार आहे, आता त्याची रिहर्सल. अशी खूप लोक जमलेली असणार आहेत, असे कॅमेरे लागलेले असणार आहेत माझ्या ताईवर. ताई ताई कॉन्सन्ट्रेट कर. हो हो. तर माझी अतिसामान्य ताई, म्हणजे कशाला आहे बाबा ही अशी एवढी सामान्य ताई, सलग 72 तास बॉल बादलीत टाकण्याचा विक्रम करणार आहे. रसिका नको ना यार, प्लीज नको ना यार. 3 दिवस समजावतोय तुला. बालिश पण आहे, पोरकट पण आहे रसिका हा. अरे हा कुठला खेळ निवडलायस तू विश्वविक्रमासाठी? कुठला खेळ आहे हा? बॉल बादलीत टाकणे. अरे हा खेळ लहान मुलं 3रीत खेळायला सुरुवात करतात, 4थीत कंटाळा आला, लाज वाटते, मोठ्यांचे खेळ खेळू म्हणून डॉक्टर खेळायला घेतात ग. या खेळाचा विश्वविक्रम करायचा आहे तुला. अशाने सेलिब्रिटी नाही होणार तू. तुम्ही ना आता उगाच मध्ये मोडता घालू नका. माझं ठरलंय आणि ओंकारने खूप विचार करून अभ्यास करूनच या खेळाची निवड केली आहे. भाऊजी हे बघा, वर्ल्ड रेकॉर्ड करायला ती गोष्ट महत्वाची नसते, गोष्टीमधलं सातत्य महत्वाचं असतं. हे तू सांगशील? नागपूरच्या शेड्यूल पर्यंत 20 दिवसाचा गॅप घेऊन आलेला. तुम्ही 1 वर्षाचा गॅप घेतलात, मी काय बोलतो तुम्हाला? तू हसू नको, तू 1.5 वर्ष गॅपवर होती गपरा. तू नको ते विषय कशाला काढतो, मुद्द्यावर आहे ना. तुम्ही ह्या रेकॉर्डला असं कमी समजू नका. अरे हे ब्रिटिश लोक येणार आहेत इथे. हा. इथे ब्रिटिश लोकांना मी लेटर दिलाय की इथे हा ताईचा रेकॉर्ड बघा आणि आम्हाला काय ते सांगा, कळलं का? ताई ह्यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. तू फोकस कर फक्त आपल्या वर्ल्ड रेकॉर्डवर. तुम्ही तिकडे जा, तुम्ही तिकडे बादली घेऊन उभे राहा, तू इकडनं बॉल टाक आणि फक्त बॉल झेलायचं काम करा, बाकी काही करू नका. ओके, तिकडे उभे राहा. मला पटतच नाही मुळात हे. काय पटत नाही? अहो आता बेन रूट येणार आहे. बेन रूट. कोण येणार आहे? कोण येणार आहे? बेन रूट. आयक्यू बघा, लायकी बघितली याच्या आयक्यूची. बेन स्ट्रोक्स आणि जो रूट अशा 2 इंग्लंडच्या क्रिकेटरला मिक्स केलंय आणि बेन रूट असं नाव ठेवलंय ह्याने. मग काय प्रॉब्लेम आहे? असं असतं का कुठे? का असू शकत नाही? का असू का शकत नाही मला सांगा. प्राजक्ता माळी आणि सई ताम्हणकर हा. यांच्यामध्ये प्राजक्ता ताम्हणकर असू शकते ना कोणीतरी. हा. किंवा मग सई माळी. सई माळी. हा. असू नका. रमेश पवार, कपिल देव, असं कोण? रमेश देव असूच शकतं ना? अरे आहे. आहे ना. बघितलं? म्हणजे अजिंक्य राणे, कपिल देव, असं कोण? अजिंक्य देव पण असू शकतं. अरे आहे. हे अजून कोण कोण आहे इथं? ए, 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 गप आहे, गप. याच्यात तुम्ही 3 शेड्यूल काढाल. या टाका, बॉल टाका. आता बेन स्टोक्स येणार आहे, मी कॉमेंट्री करतो. ओके, बेन रूट येणार आहे. जा स्वतः लक्षात राहत नाही. बेन रूट येणार आहे, मी कॉमेंट्री करतो. ओके ओके. हा. ओए बेन रूट, ओए आजा, ओए किथे चला बेन रूट. नाही ते कॉमेंट्रेटरचं एक कॅरेक्टर आहे, तर म्हटलं एक करून टाकावं. नका देऊ 20 दिवसाची सुट्टी याला, नका देऊ. कर तू कर कर कर. ओए बेन रूट, ओए आजा, ओए किथे चला तू गल्ला मिल, ओए well that's like extraordinary over here. This is Rasika and she will play like dropping the ball inside this badly. बकेट. Bucket, thanks Rasika, thank you man. And who's this ugly guy? He is my husband. Oh, husband. Glad to meet you, husband. Oh, false innocent husband. फॉल्स इनोसंट म्हणजे? खोटा निरागस. काय बोलला मला? खोटा निरागस का बोलला मला? तुम्ही ताई समोर खोटे निरागस वागता ना, मग तो बेन रूट ब्रिटन वरून येणार आणि मला खोटा निरागस बोलणार आहे? हा? नाही ते मग काय बोलला तू? काय बोलला? माझं इम्प्रोव्हायझेशन होतं. इम्प्रोव्हायझेशन नाही, फ्रस्ट्रेशन आहे. 20 दिवसाची सुट्टी घेतो ना, कुठून बाहेर काढावं लागतं ना, ते फ्रस्ट्रेशन आहे हे. ह्याला सांग नीट कॅरेक्टर पकडायला. ओके
ओके लेट्स कॅरी ऑन भाऊजी मला तुम्ही नका ना त्रास देऊ मला 3 कॅरेक्टर करायचे तो म्हणजे मी असणार आहे परत मी कॉमेंट्रेटर आहे मग मी परत हा पण आहे तुम्हाला एकच कॅरेक्टर आहे ना तुम्ही माझं एकच कॅरेक्टर आहे पण तेच महत्वाचं आहे ती फक्त बॉल टाकणार आहे मी झेलणार आहे कळलं का ओके लेट्स स्टार्ट द गेम पण लेट्स आपण खेळूयात हा मला जमेल ना येस प्लीज हे असं हा मला खूप टेन्शन आलं ओंक्या. लेट मी टेल यू रसिका ताई सोपं असतं कॉन्सन्ट्रेट कर लेट्स बिगिन ओके ओए खेल शुरू हो रहा है ओए दर्शक दीर्घा में हर्ष उल्लास ओए डालो एक गेंद डालो ओए बकेट में आहा हा हा ओए टाक ना लवकर ताई टाक ना ओए मिस हो गया ओए हाथ में लड्डू मिस हो गया आओ फिर से एक बार डालो ये डाल दिया और ये पकड़ ले बहुत ही खूबसूरत तरीके से पकड़ा है आए फिर से एक बार डाल जल्दी डालो ए अरे नहीं ऊपर से डालो ऊपर से ऐसा ओए क्या कर रहे हो ओए क्या कर रहे हो ओए दूर जाओ अजून एक दूर जाओ टाकू? और एक बार डालो क्या काय करतेस ताई दमायला होते रे ओंकार केवढं लावायला. आपण एनर्जी ड्रिंक देऊया तुला दमायला ए शाण्या ए तिला नको देऊ एनर्जी ड्रिंक मला दे इकडून तिकडे पळवतीये मला पिते मोठी एनर्जी ड्रिंक You just shut up, you Mr. PP. Jealous husband for wife. उगाच घेतलं हे कॅरेक्टर इंग्लिश सुचत नाही मला गो स्टँड देअर स्टँड देअर कोणाला बाय बघतोच आहे ना हे खिडकी उडायला चाललोय लांब राहायचं लांब. काय रे? अरे रेकॉर्ड वाल्यांचं पत्र आलंय अरे म्हणजे काय माझ्यासाठी ते अरे सवाल नाही चांगलंच लिहिल्यासारखं वाटतंय पण अक्षर काय लागत नाहीये दे शाण्या दे इंग्लिश असेल धर काय बघ त्यांनाही आनंद होतोय. काय म्हणतात कधी आहे? आई, ओंकार राऊत यांना वेळा दादाचा लल्लू अर्जुन हा? इकडे इकडे काय लिहिलं वाच इकडे ये इकडे काय वाचलं वाच काय लिहिलंय नाही ते अक्षर लागत नाहीये असं लिहिलंय दिस इज नॉट ए वर्ल्ड रेकॉर्ड दिस इज ए लॉंग टर्म स्टुपिडिटी अजून जास्त वेळ करावा लागेल का खूप काळ चालणारा मूर्खपणा आहे हा असं लिहिलंय त्याच्यात म्हणजे हा रेकॉर्ड नाही होऊ शकत नाही होऊ शकत. नाही ताई इट्स ओके आपण वेगळीकडे अप्लाय करू कुठेतरी माझी आयडिया पटली असेल लोकांना कुठेतरी त्यांना ती आवडेल हा वेगळी आयडिया असेल तर ती लोकांना आवडेल आणि माझ्या डोक्यात एक नवीन विश्वविक्रम आहे कुठला सर्वात जास्त स्वोलन बॅकग्राऊंड अय्या असं पण रेकॉर्ड करता येतं. म्हणजे नाही असा नसतो रेकॉर्ड भाऊजी बाळा रेकॉर्ड महत्वाचं नाही रे त्यासाठी लागणारं सातत्य महत्वाचं कोण बोललं हे मगाशी तू बोलला हे मगाशी जरा वळलास नको. आता सातत्याने रेकॉर्ड कसा करायचा ते मी तुला दाखवतो गुड कॉन्सेप्ट गुड परफॉर्मन्स. हा रसिक सई धमाल परफॉर्मन्स होता. पृथ्वीक मला तुझं एका बाबतीत खूप कौतुक करावं असं वाटतं की तू कन्सिस्टंट आहेस खूप म्हणजे नियमितपणे तू चांगला परफॉर्म करतोस आणि म्हणून कदाचित बरेच वेळेला तुला एका शब्दात किंवा एका वाक्यात मी म्हणाने असेल की छान पण नेहमीच तू कुठे काही फार लूपहोल्स काढायला जागा सोडत नाहीस आणि आय रिअली लाईक दिस क्वालिटी ऑफ युअर्स. फार मस्त रसिका मस्त. 20 दिवसाचा गॅप पडला असं काही वाटलं नाही. यू आर बॅक विथ अ बँग आणि जे कॅरेक्टर पकडलं होतंस किंवा नव्हतं पकडलंस किंवा पकडून सोडत होतास तेही खूप त्यांनी खूप जास्त मजा आली आणि ही सिरीज किंवा ही फॅमिली खूप दिवसांनी भेटली आणि अशीच यांच्यामध्ये गडबड होत राहो की जेणेकरून आमची एंटरटेनमेंट होत राहो. मस्त झाला परफॉर्मन्स. यंग टीम
आधीमध्ये गॅप घेतलेल्या मुलांनो, कीप इट अप. थँक्यू. मंडळी, आजच्या भागात इथेच थांबतो आहोत. आता भेटणार आहोत पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.